पिंपरी चिंचवडच्या दोन्ही आयुक्तांना लागलेत बदलीचे वेध। हो, ऐकलेत ते बरोबरच आहे। पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना आता बदलीचे वेध लागले आहेत। ती कधीही होण्याची शक्यता आहे। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच त्यांच्या बदलीचा आदेश निघू शकतो। या दोघांनाही त्याची कल्पना आली असल्याने त्यांची गेल्या काही दिवसातील देहबोली व कामाची पद्धत सांगते आहे। त्याचा हा घेतलेला आढावा। नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज। उद्योगनगरीच्या दोन्ही आयुक्तांची येत्या काही दिवसात बदली होण्याची दाट शक्यता असून त्यामागे ठोस कारणे आहेत। एक तर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे गेल्या 6 महिन्यापासून प्रभारी आहेत, तर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा कार्यकाळ केव्हाच पूर्ण झाला आहे। त्यामुळे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजताच या दोघांच्याही बदलीचे आदेश निघू शकतात। त्याची त्यांना कल्पना आली असल्याने त्यांची गेल्या काही दिवसातील देहबोली व कामाची पद्धत सांगते आहे। मुळातच पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून झालेली आपली नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने बदली होणार असल्याचं सुतोवाच हर्डीकरांनीच स्वतः केला आहे। प्रशासक म्हणून ते बहुतांश कारभार हा ऑनलाईनच पाहत होते, पण आता सभागृह अस्तित्वात आल्याने शहराला पूर्णवेळ आयुक्तांची नितांत गरज आहे। आठवड्याची स्थायी समितीची बैठक, मासिक महापालिका सभा, विविध विषय समित्यांच्या सभांना आयुक्तांना हजर राहावे लागते। मात्र त्यांच्याकडं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक हे महत्त्वाचं पद असल्याने दोन्ही ठिकाणी काम पाहताना सध्या त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। कारण मेट्रोचा विस्तार वेगानं होत असून तिकडे पूर्ण वेळ उपस्थित राहणं हे सुद्धा आवश्यक आहे। तसेच त्यांनी यापूर्वी पिंपरी मनपा आयुक्त म्हणून जवळजवळ 4.25 वर्ष काम केल्याने येथील कामाचं त्यांना तसंही अप्रूप नाही। सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त म्हणून जसं 2017ला पिंपरीत आणलं गेलं, शहरात प्रथमच भाजपची सत्ता येताच त्यावेळी लगेच त्यांची मुदतपूर्व बदली केली गेली, तसंच या निवडणुकीतही पुन्हा भाजपची सत्ता आल्यानं आयुक्त हर्डीकर यांचीही तशीच बदली होईल अशी दाट शक्यता आहे। कारण प्रभारी म्हणून ते गेले 6 महिने आयुक्त असून एकाच वेळी दोन्ही महत्त्वाचे पदभार सांभाळण्यातून एका ठिकाणी अन्याय होणार आहे। शहराचे दुसरे आयुक्त म्हणजे CP 14 डिसेंबर 2022 रोजी शहरात आल्याला आता 3.25 वर्ष झाली आहेत। त्यांची टर्म कधीच पूर्ण झाल्याने तेही बदलीला ड्यू तथा पात्र आहेत। त्यात महापालिकाच नाही तर जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्याने त्यांच्याही बदलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। नव्याने शस्त्र परवाने देणे त्यांनी थांबवलं आहे, कारण जाता जाता वाद उद्भवू नये म्हणून ते काळजी घेत आहेत। कारण काही शस्त्र परवाने घेतलेल्यांनी त्याचा गैरवापर केला। त्यातील एकाच्या परवानाधारी पिस्तुलातून भोरच्या आमदाराच्या भावाने येवत येथील तमाशा केंद्रात गोळीबार केला, तर दुसऱ्या घटनेत परवानाधारकाने आपला वाढदिवस पिस्तुलातून गोळी झाडून साजरा केला। त्यामुळे CPनी परवाना देणे तुर्तास थांबवले आहे। मात्र त्यामुळे दुसरीकडे खरंच जीविताला धोका असल्याने या परवान्याची नितांत गरज असलेल्यांची मात्र अडचण झाली आहे। दरम्यान कालावधी पूर्ण करणारे चौबे हे शहराचे पहिले CP तथा पोलीस आयुक्त ठरले आहेत। हा कालावधी मिळाल्याने 15 ऑगस्ट 2018 रोजी स्थापन झालेल्या व सध्या भाड्याच्या जागेत असलेल्या या पोलीस आयुक्तालयाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या मार्गी लावल्यात त्यांना यश आले। आपल्या कामाचा ठसा उमटवता आला। जानेवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीतून शहराला नवे कारभारी मिळाले। आता त्यांना नवीन पूर्णवेळ कायम महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची प्रतीक्षा आहे। तो लवकरच मिळेल अशी आशा करायला आता हरकत नाही। तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।